मागच्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या फलंदाजी जोरावर उत्कृष्ट असे धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. ती जनार्दन आणि प्रवीणी सलामीची जोडी मैदान दाखल. सामना त्वरित चालू करायचा, कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये. 2 षटकांचा सामना राहील याचा नोंद घ्यायचा आहे. हा सेकंड राऊंडचा सामना. एका साईडला पन्हाळजे कोंडवाडी, दुसऱ्या साईडला तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. या 2 संघांचा सामना होईल. जगदीश वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पैसे घेऊन होते. जगदीश स्ट्राईक लाईनला, प्रवीण नॉन स्ट्राईकला, तो जनार्दन पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चेंडू मात्र फिरकावून दिला. चेंडू सीमा रेषा पार येतो. पहिल्या चेंडूवर आक्रमक असा षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र आपल्या इरादे मात्र पक्के केले प्रवीणने आणि पहिल्या चेंडू मात्र उत्तुंग असा षटकार ठोकलेला आहे. 2 षटकांच्या सामन्यातील त्याला माहिती आहे प्रवीणला आणि जनार्दनला की या जास्तीत धावांचा डोंगर उभा करणे खूप गरजेचं आहे. पहिल्या चेंडू मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय तो प्रवीणने. पुन्हा एकदा जगदीश सज्ज. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून पहिल्या षटक टाकण्यास सज्ज. जगदीश टू प्रवीण असा मारा असेल. पुढील चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला. एका निर्धाव चेंडू ते मात्र सांगता होते. पहिल्या चेंडू मात्र षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव चालला. याला म्हणतात पुनरागमन. पुन्हा एकदा सज्ज होतोय जो जगदीश टू प्रवीण असा मारा असेल. मर्यादित 2 षटकांचे सामने आहेत आणि सेकंड राऊंडचा सामना चालू आहे. पन्हाळजे कोंडवाडी विपक्ष तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजच्या मार्कवर ट्रॅकवरती जगदीश टू प्रवीण असा मारा असेल. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले ते गोलंदाज जगदीशने. पहिल्या चेंडू मात्र षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू तिसऱ्या चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकले ते. तुम्ही वार केले प्रतिवार आम्ही नक्कीच करू शकतो असा जगदीश आपल्या गोलंदाजी मात्र सांगत आहे. बॅटची कट घेऊन मात्र चेंडू मात्र गेला आणि 1 धावसंख्या सध्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. आता मात्र या षटकातील शेवटचं 2 चेंडू शिल्लक. जनार्दन प्रवीणला मात्र आक्रमक पवित्र नक्कीच घ्यावा लागेल. 12 चेंडूमध्ये कमसे कम 30-35 धावसंख्येचं आव्हान तुंबाड कदमवाडी संघासमोर ठेवणे खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जगदीश. व्हाईट आणि बाईच्या रूपाने असे 2 धावसंख्या या धावसंख्येचं बसते 9 अंकावरती. चांगला थ्रो केला असता नक्कीच फलंदाजामध्ये बाद होऊ शकला असता, परंतु अतिघाई संकट नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु नशिबाने साथ दिली. आता मात्र सज्ज झालाय तो पुन्हा एकदा जगदीश टू जनार्दन असा मारा असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो गोलंदाज जगदीश. आता मध्ये या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या बसते 9 अंकावरती. प्रवीणला मात्र या चेंडूवर मात्र प्रहार करणे खूप गरजेचं, चौकार किंवा षटकार येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या मात्र डोंगर उभा करावा लागेल नक्कीच. चेंडू मात्र हवेमध्ये उंच गेला. पाहूया झेल होतो काय. शेवटच्या चेंडू मात्र झेल टिपला गेला आणि विकेटचं पतन होत आहे. पहिला आघाडी मात्र बाद होत. प्रवीण मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. आता मात्र नवीन बॅटर मैदान दाखल. रोहन मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर शेवटच्या चेंडूमध्ये त्याने प्रहार केला, षटकार मारला होता. ऑलराऊंडच्या भूमिकेत असलेला रोहन मात्र मैदानामध्ये दाखल. आता मात्र जनार्दन आणि रोहनला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. शेवटच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करणे खूप गरजेचं आहे. रोहन आणि जनार्दन ही जोडी मैदानात दाखल. पहिल्या विकेटचं पतन झालं. केवळ धावसंख्या पोहोचते 9 अंकावर. 1 गडी बाद 9 अशी. उर्वरित 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करणे खूप गरजेचं आहे. आता मात्र वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक, हाणामय षटक, स्लॉग आउट षटक घेऊन येतो आर्यन.
स्ट्रायकर यांना मात्र आहे जनार्दन. आर्यन टू जनार्दन असा मार असेल, पाहूया. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो आर्यन गोलंदाजच्या ट्रॅकवरती, मार्कवरती, आणि सामना करतील जनार्दन, एक आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू मात्र भिरकावून दिला, चेंडू मात्र हवेमध्ये, पाहूया. इथं सुरेख झेल टिपला गेला. पहिला दुसरा विकेटचं पतन होतं, दुसरा गडी मात्र बाद होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघाकडून. एक आक्रमक फलंदाज जनार्दन मात्र बाद होतोय. दुसरा विकेटचं पतन, दुसरा गडी मात्र बाद होत. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल अजय नास्त्रे. अजय आणि रोहन ही जोडी मैदानामध्ये, दोघांना प्रतिवार मात्र करावे लागेल. चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावं लागेल. सौनस घोणसवणेवाडी आणि करजी गवलीवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो, आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. सौनस घोणसवणेवाडी आणि करजी गवलवाडी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे मात्र जखडून ठेवले आहे कदमवाडी संघाच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज आर्यन. येणाऱ्या 4 चेंडू जास्तीत जास्त धावा जमा करणे खूप गरजेचं आहे. चेंडू मात्र हवेमध्ये, पाहूया. इथे मात्र झेल सुटला गेला. 2 धावसंख्या असेल त्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 11 अंकावरती. आता मध्ये या शेवटच्या षटकामध्ये केवळ 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमा करणे खूप गरजेचं आहे. इथे मध्ये अजय मात्र बाद झाला. तिसरा विकेटचा पण तिसरा गडी मात्र इथं बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल विजय. आता मात्र शेवटचं 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये जास्त धावा जमा करणं गरजेचं आहे. रोहनला मात्र आक्रमक पवित्रा घ्या. 2 चेंडू मध्ये 2 षटकार किंवा 2 चौकार येणे खूप गरजेचं आहे. धावसंख्या केवळ 11 या अंकावरती. शेवटचं 2 चेंडू शिल्लक. 3 गडी बाद, 11शी धावसंख्या. सुरेख अशी गोलंदाजी करतो तो गोलंदाज आर्यन. पहिल्या षटकामध्ये जगदीशने सुरेख गोलंदाजी केली, 9 धावा दिल्या. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. आता मग शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आर्यन टू रोहन असा मारा असेल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय तो रोहन. चेंडू मात्र फिरकावून, चेंडू मात्र हवेमध्ये, पाहूया. येतोय बिग 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 षटकार. धावसंख्या पुसते 21 अंकावरती. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचं आव्हान असेल तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघाला.
पन्नाजी हॅलो 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 पनाजी कोडवाडी संघाला विनंती करतो की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तुंबाड कदमवाडी नंबर व संघाला विनंती करतो आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचं आव्हान प्रति षटकामध्ये तुम्हाला 11 धावसंख्या जमा कराव्या लागतील पुढील सामना असेल सवनस घोंचवणेवाडी आणि कर्जी गवलवाडी सवनस घोंचवणेवाडी आणि कर्जी गवलवाडी दोन्ही संघनायकांना विनंती की आपण टॉस कवर्स मध्ये यायचं आहे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचं आव्हान असेल 12 चेंडू 22 धावा हे समीकरण असेल विकास आणि जगदीशी सलामीची जोडी मैदानात दाखल तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघाकडून कर्जी गवलवाडी आपला निर्णय सांगायचा आहे कर्जी गवलवाडी आपला निर्णय सांगायचा त्वरित विकास आणि जगदीश स्ट्रायकर यांना विकास नॉन स्ट्रायकर जगदीश वैयक्तिक गोड्यातील पहिल्या संघाकडून 65 टाकण्यास सज्ज आला तो प्रवीण टू विकास असा मला प्रवीण टू विकास असा मारा असेल 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचं समीकरण असेल पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो गोलंदाज प्रवीण पहिल्या चेंडू मात्र सरळ यष्टा उद्ध्वस्त केला पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी मात्र बाद होतोय सुरेख चेंडू मात्र स्लोहर पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि सरळ यष्टा मात्र उद्ध्वस्त केला आणि पहिलाच विकेट गेला विकासच्या रूपामध्ये पहिलाच 0 धावसंख्येवर सुरेख चेंडू होता यॉर्कर पद्धतीचा मारा होता विकास मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला नवीन बॅटर मैदान दाखल आर्यनने मागच्या फर्स्ट इनिंग मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती गोलंदाज आर्यन ऑलराऊंडच्या भूमिकेत असलेला आर्यन मात्र आता बॅटिंगला जातोय जिंकायचं असेल तर पन्हाळजी कोंडवड संघाला अशाच पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल स्ट्रायकरला आर्यन नॉन स्ट्राईकला तो जगदीश पुन्हा एकदा सज्ज झाला गोलूंच्या मार्कवर गोलंदाज प्रवीण चेंडू मात्र विकेट चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया सुरेख झेल टिपला गेला रोहन हा प्रत्येक ऑलराऊंडच्या भूमिकेत असतो गोलंदाज असू दे फलंदाज असू दे किंवा क्षेत्ररक्षक प्रत्येक चांगली भूमिका बजावणार रोहन मात्र सुरेख झेल टिपला गेला दूरवर धावून हा झेल टिपला दुसरा बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन आर्यन मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट गेलाय तो सुरेख क्षेत्ररक्षण केले तर रोहनचं खरंच मनपूर्वक अभिनंदन पाहूया जिंकायचं असेल तर कोणवाडी संघाला सुरेख गोलंदाजी करावी लागेल आणि तसेच तुंबाड कदमवाडी नंबर संघाला जिंकायचं असेल तर 12 चेंडूच्या 22 धावसंख्या नक्कीच पार करावे लागतील पण क्रिकेट म्हणजे अनिश्चित शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल सांगता येत नाही 6 चेंडूमध्ये 7 षटकारांमध्ये क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव न निघण्यामध्ये क्रिकेट आता मात्र नवीन बॅटर मैदान दाखल
अश्विनला आपल्या खांद्यावरती जबाबदारी नक्कीच घ्यावं लागेल. स्ट्राईक लाईनला अश्विन, नॉन स्ट्राईक जगदीश. पुन्हा तसंच विकेट हॅट्रिकची संधी मात्र प्रवीणला प्राप्त होते का पाहूया. संधी मात्र निर्माण झाली, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो प्रवीण. प्रवीण तो अश्विन असा मारा असेल. सुरेख चेंडू आता उद्ध्वस्त केल्यात आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक प्राप्त केले प्रवीणने. सुरेख गोलंदाजी केले होते प्रवीणने. लेग एष्टिवा चेंडू मात्र एष्टा मात्र उद्ध्वस्त केल्या आणि तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तिसरा गडी बाद होता अश्विनच्या रूपामध्ये. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रवीणच्या नावावर प्राप्त होते. हॅलो 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 हॅलो. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक प्राप्त झाली ती प्रवीणच्या नावावर. हॅलो. आता मात्र दिनेश मात्र मैदानात दाखल. पहिल्या 3 चेंडूवर 3 गडी मात्र बाद झालेले आहे. विकास बाद झाला, आर्यन बाद झाला, अश्विन बाद झाला. दिनेश मात्र मैदानात दाखल. 3 चेंडूवर 3 गडी बाद केले आहेत ते गोलंदाज प्रवीणने. एक धावसंख्या पूर्ण केली दिनेशने. आता मग स्ट्राईक राहिला तो जगदीश. प्रवीण टू जगदीश असा मारा असेल. आणि हा मात्र थोडी चुकी झाली आणि फुलटा चेंडू सरळ बॅटवर पडला. चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू सी मार्च वर येतोय. सुरेख षटकार. चुकी झाली थोडीशी गोलंदाज प्रवीणची आणि धावसंख्येमध्ये 6 अंकावरती. आता मध्ये या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सात चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा चुकी झाली गोलंदाज प्रवीण कडून. अशा 5 धावा पूर्ण. आता केवळ 10 धावांची गरज असेल. 7 चेंडू 10 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज. आता 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. सहा चेंडूंनी 9 धावांची गरज असेल. तुंबाड कदमवाडी नंबर संघाला. सामना त्वरित चालू करायचा आहे.
पंचांना विनंती करतो, सामना चालू करायचा आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. आता जवळ 3:30 वाजलेले आहेत. आपल्या या स्पर्धेत बरेचसे सामने अजून सेकंड राऊंडचे 2 सामने बाकी आहेत. अनिकेत वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकणे सज्ज. अनिकेत तू जगदीश असा मार असेल, पाहूया. पहिला चेंडू टाकणे सज्ज. निर्धाव चेंडू. आता मग 5 चेंडू 9 धावांची गरज असेल. जगदीच्या खांद्यावर जबाबदारी आहे तुंबाड कदमवाडी संघाची. पुन्हा सज्ज झाला तो अनिकेत टू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. आता मग 4 चेंडू 9 धावा समीकरण. 4 चेंडू 9 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल पाहूया. करो मरोची जो संघ विजय होईल तो पुढील फेरीमध्ये दाखल होईल. डुअर डायचा सामना आहे. पुन्हा सज्जल अनिकेत टू जगदीश. चेंडू मधल्या एसटी वस्ताला चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला निर्धाव चेंडू ते सांगता होते. आता मात्र 3 चेंडू 9 धावा समीकरण. काय घडतंय काय बिघड. एखादा मोठा शॉट सिक्सर आला तर नक्कीच सामना बदलू शकतो. सामन्याचा पार्ट कदम तुंबाडवाडी कदम नंबर 1 संघातून जाऊ शकतं. थोडीशी तशी लावून घ्या. कोणत्या वेळेचा विलंब लावू नका मित्रांनो. चर्चा करू नये. अजून बरेचसे सामने आपल्या स्पर्धेमध्ये पार पाडायचे आहेत. हा सामना सोडून आपल्या 6 सामने अजून या स्पर्धेतील पार पाडायचे आहेत. पुन्हा सामन्यात सुरुवात. अनिकेत टू जगदीशचा मारा असेल. चेंडू मध्ये आहे मध्ये पाहूया. आला उत्तुंग षटकार. दोन चेंडू 3 धावांची गरज असेल. आता काय समीकरण थोडस बदललं गेलं. पुन्हा 2 चेंडू 3 धावांची गरज. एखादा जर चेंडू डॉट आला तर नक्कीच समीकरण बदलू शकतं. पुन्हा सामन्यात सुरुवात. एक चेंडू आणि 1 धावांची गरज. एक चेंडू 1 धावा. 1 चेंडू आणि 1 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेस असेल. एक चेंडून 1 धावा. पाहूया काय घडतंय काय बिघडतं. अनिकेत टू जगदीश. आणि विजय झालेला आहे तुंबाड कदमवाडी नंबर 1 संघ. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन.